गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण पुढचे टाइप ऑफ प्रोनाउन्स घेतोय. मागच्या सेशनमध्ये आपण कव्हर केलेले आहेत पॉझेसिव्ह प्रोनाउन पर्यंत. सो टुडे वील स्टार्ट द नेक्स्ट टाइप ऑफ प्रोनाउन. ओके, नेक्स्ट टाइप आहे रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन्स. द प्रोनाउन्सिएशन इज रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन्स. बघूयात याची डेफिनेशन. Reflexive pronouns are used to refer back to the subject of a sentence. Reflexive pronouns एखाद्या विषयाला रेफर करून असतात सेंटेन्स मध्ये. They refer to a subject म्हणजे विषय. Example: myself, yourself, himself, herself and many more. Sentence example: we didn't decorated ourselves. Ourselves हा एक रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन आहे या वाक्यात. पुढचं बघूया. लेट्स सी द नेक्स्ट वन. डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन्स. डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन्स. Demonstrative pronouns are used to point to specific people or things. डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन्स जे असतात ते एका विशिष्ट गोष्टीला किंवा लोकांना किंवा पर्सनला पॉइंट आउट करतात. ओके, दे पॉइंट आउट टू स्पेसिफिक पीपल और थिंग्स. एक्झाम्पल: दिस, दॅट, दीज, दोज. हे एक्झाम्पल्स आहेत फॉर डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन्स. Sentence example: that looks like a cycle I used to drive. या सेंटेन्स मध्ये the demonstrative pronoun is that. Let's see ahead. पुढचं बघूया. Interrogative pronouns. Interrogative हा जो शब्द आहे, इंटरोगेशन शी ह्याला जर तुम्ही जुळवला तो यू कॅन रिमेंबर दिस. इंटरोगेशन म्हणजे प्रश्न विचारणं आणि इंटरोगेटिव्ह हे प्रश्नार्थी असतात. दे आर रिलेटेड टू अ क्वेश्चन. इंटरोगेटिव्ह प्रोनाउन्स. इंटरोगेटिव्ह प्रोनाउन्स आर द प्रोनाउन्स युज्ड टू आस्क क्वेश्चन्स. इंटरोगेटिव्ह प्रोनाउन्स जे असतात त्या प्रोनाउन्स मध्ये प्रश्न विचारला जातो युजिंग दॅट प्रोनाउन. Okay, example: what, which, who, whom. Question example: which is your favorite subject. यामध्ये क्वेश्चन एक्झाम्पल घेतलाय आपण कारण की हे प्रश्नार्थी आहे. दिस इज अ क्वेश्चन. सो या क्वेश्चन मध्ये द इंटरोगेटिव्ह प्रोनाउन इज which. प्रश्नार्थी एवढं लक्षात ठेवलं तरीही तुम्हाला हे लक्षात राहणार आहे. Next one, relative pronouns. Relative pronouns. A relative pronoun is used to introduce a relative clause. Relative pronoun हा एक relative clause ला sentence मध्ये introduce करतो. आता clause म्हणजे काय? What is a clause? Let's see that. Clause is a combination of a subject and a verb. विषय आणि क्रियापद. वर्ब इज क्रिया, क्रियापद. सब्जेक्ट विषय या दोन्हीचा जो कॉम्बिनेशन असतो त्याला आपण क्लॉज म्हणतो. एक्झाम्पल: दॅट, विच, whom, who. सेंटेन्स एक्झाम्पल ज्यामध्ये रिलेटिव्ह प्रोनाउन वापरलेला आहे. द डॉक्टर whom I consulted was very knowledgeable. यामध्ये रिलेटिव्ह प्रोनाउन आहे whom आणि सब्जेक्ट काय आहे या सेंटेन्स मध्ये? व्हॉट इज द सब्जेक्ट, विषय? द डॉक्टर. लेट्स गो टू द नेक्स्ट वन. Indefinite pronouns. An indefinite pronoun does not point out to any specific person, thing
or amount. And indefinite pronoun. Indefinite म्हणजे जो definite नाही आहे. Okay? It's not definite. ठराविक नाही. So what are the indefinite pronouns? Examples: something, each, everyone, anyone. ह्यात एखादी ठराविक गोष्ट पॉइंट आउट केली गेलेली नाहीये या प्रोनाउन्स मध्ये. समथिंग म्हणजे हा एक जनरल वर्ड आहे. इट डझंट पॉइंट आउट टुवर्ड्स एनिथिंग स्पेसिफिक. कुठल्याही स्पेसिफिक गोष्टीला हे प्रोनाउन पॉइंट आउट नाही करत आहे. दॅट इज अन इनडेफिनेट प्रोनाउन. सेंटेन्स एक्झाम्पल: एव्हरीथिंग हॅज ब्युटी. यामध्ये इनडेफिनेट प्रोनाउन आहे एव्हरीथिंग. नेक्स्ट आहे रेसिप्रोकल प्रोनाउन्स. रेसिप्रोकल प्रोनाउन्स. रेसिप्रोकल हा शब्द तुम्ही मॅथमॅटिक्स मध्ये नक्की बघितला असेल. रेसिप्रोकल इज अ वर्ड विच यू मस्ट हॅव कम अक्रॉस व्हेन यू डू युअर मॅथमॅटिक्स. बघूयात रेसिप्रोकल प्रोनाउनचा अर्थ. A reciprocal pronoun is a pronoun that shows a mutual relationship. Reciprocal pronoun हे एक mutual relationship दाखवतं वाक्यामध्ये. Example: each other, one another. Sentence example आहे: we gave each other gifts during the holidays. यामध्ये each other हे एक reciprocal pronoun आहे आणि this is showing a mutual relationship in the sentence. Next आहे intensive pronouns. Intensive pronouns. Intensive pronouns intensify nouns or pronouns. They stress on other nouns or pronouns. Intensive pronoun हा एखाद्या noun वर किंवा pronoun वर stress देतो. इंटेन्सिफाय करतो, ठळक करतो. दे एंड विथ सेल्फ, सेल्व्स. एक्झाम्पल: माय सेल्फ, हिमसेल्फ, युअर सेल्फ्स. हे इंटेन्सिव्ह प्रोनाउनचे एक्झाम्पल आहेत. सेंटेन्स मध्ये बघूयात इंटेन्सिव्ह प्रोनाउन कसा ओळखला जातो. लेट अस सी हाऊ यू आयडेंटिफाय अन इंटेन्सिव्ह प्रोनाउन इन अ सेंटेन्स. You yourself go and talk to the authority. यामध्ये you हा जो प्रोनाउन आहे या वाक्यामध्ये त्याला इंटेन्सिफाय कुठला प्रोनाउन करतोय? yourself. You yourself. you ला yourself इंटेन्सिफाय करतोय, स्ट्रेस करतोय. त्यामुळे yourself या वाक्यात एक इंटेन्सिव्ह प्रोनाउन आहे. ओके, that's all for today. Go through all of this, revision करा आणि काही डाऊट असेल, if you have any doubts, please comment and I will try to answer you back. Thank you. All the best.